राहुरी तालुक्यातील सातरळ येथे वन विभागाचे विशेष सहकार्य आणि एक बिबट्या जेरबंद. पत्रकार अनिल वाघचौरे. राहुरी तालुक्यातील सातरळ येथे दावीद फकीर पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभाग व प्राणी मित्र यांना यश आले. गेल्या महिन्यापासून पलघडमल साबळे वस्तीवर 3 बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला. 6 दिवसापूर्वी दावीद फकीर पलघडमल यांच्या गट नंबर 292 मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजरात कोंबड्या ठेवण्यात आल्या. बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी रात्री 2 वाजता कोंबड्यांच्या सावजाला आकर्षून बिबट्याने 1 वर्ष वयाचे मादी पिल्लू अलगद जेरबंद झाले. बिबट्याचे पिल्लू जेरबंद झाल्यानंतर पहाटे प्रवीण पलघडमल यांनी बॅटरी लावली असता पिंजऱ्याजवळ एक पिल्लू आणि एक मोठी मादी बिबटे दिसले. त्यांनी वन विभाग, राहुरी व प्राणी मित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. माहिती मिळताच सकाळी वनपाल SR कोरके, वनरक्षक घुगे, BR दिवे, SR झंझट, वन कर्मचारी पठाण, अपदाचे अनिल जाधव, प्राणी मित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले व सदर माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवन संरक्षण अधिकारी श्री धर्मवीर साल विठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षण अधिकारी गणेश मिसाळ, राहुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील साळुंखे यांना माहिती दिली. जेरबंद बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात शिफ्ट करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली आणि पिंजरा परत त्याच ठिकाणी लावण्यात आला. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती व यावेळी प्रवीण पलघडमल, सचिन पलघडमल, प्रभाकर पलघडमल, राजू साबळे यांनी मदत केली. वन विभागाने परत पिंजरा लावल्याबद्दल परिवारातील नागरिकांची समाधान व्यक्त केले. वन विभागाचे आभार मानले. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव.